नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 7वीचं प्रकरण क्रमांक 3 मसावी लसावी एचसीएफ अँड एलसीएम या प्रकरणातील सराव संच 12चा अभ्यास पाहणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव काढणे हा अभ्यास आपण पाहिलेला होता। त्याचाच आधार घेऊन आज सराव संच 12 यातील दिलेल्या संख्यांचे मसावी कसे काढायचे याची माहिती घेऊ। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे या प्रकरणातील आणि गणित विषयातील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील। चला तर मग पाहूया दिलेल्या संख्यांचा मसावी कसा काढायचा। प्रकरण 3 मधलं सराव संच 12 हा आज आपण घटक पाहणार आहोत। मसावी महत्तम सामायिक विभाजक। दिलेल्या संख्यांचे ज्यावेळी आपण मूळ अवयव पाडतो त्या मूळ अवयवामध्ये जे काही अवयव सामायिक आहेत त्यांचा गुणाकार असेल तो असेल दिलेल्या दोन संख्यांचा मसावी। एचसीएफ और जीसीडी यालाच हायेस्ट कॉमन डिवायझर किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर अशी नावं आहेत। म्हणून दिलेल्या संख्यांचे अगोदर मूळ अवयव काढणं आणि या मूळ अवयवावरून संख्यांचा मसावी मिळवणं। तर या ठिकाणी सराव संच 12चं पहिलं उदाहरण घेतलं आपण 25 आणि 40। 25 चे दोन अवयव घेऊ आपण। आपल्याला कळतं आहे 25 चे अवयव 5 5 25 आहेत, यापेक्षा दुसरे अवयव मिळत नाहीत आणि या 5 आणि 5 या दोन्ही संख्या मूळ आहेत। आता 40 चे अवयव घेऊ। 40 चे अवयव 10 गुणिले 4, पण या मूळ संख्या नाहीत। 10 चे अवयव 5 गुणिले 2 गुणिले या 4 चे अवयव 2 गुणिले 2। काय केलाय? 40 चे अवयव घेताना अगोदर 10 चौक 40, 10 into 4 is equal to 40. The factor of 40 is equal to 10 into 4. Then the factor of 10 5 into 2 into 2 into 2. हे सर्व जे अवयव आता मिळाले हे मूळ अवयव मिळाले दिलेल्या संख्यांचे, म्हणजे 25 चे काढले, 40 चे काढले आणि मग आता हे मूळ अवयव काढल्यानंतर शोधा बरं यामध्ये कोणते सामायिक विभाजक आहेत। हे पहा, इथं 5 आहेत, इथंही 5 आहेत। नंतर आता या 5ला इकडे जोडी आहे का बघा, शोधा बरं। दोन्हीकडे सामायिक आपण म्हणतो की दोन्ही संख्यांच्या अवयवामध्ये तो अवयव असावा। मग 5 दोन्हीकडे आहे। आता हा 5 मात्र इकडे दुसरीकडे नाही आहे किंवा या 2ला जोडी इथं नाही आहे, म्हणून एकच अवयव सामायिक मिळाला मूळ अवयव, आणि म्हणून याला आपण असं लिहू की मसावी बरोबर 5। जर यांच्यापैकी आणखी एखादा असता तर इथं 5 गुणिले पुढे ती संख्या लिहिली असती, पण फक्त 5 असल्यामुळं 25 आणि 40 या दोन संख्यांचा मसावी मिळाला 5। कळलं का? सोपं आहे ना। दुसरं उदाहरण पाहू। 56 आणि 32, 56 and 32 given number. Then take a factor of 56, prime factor 7 into 8. Then 7 is a prime number, therefore 7 into factor of 8 4 into 2. Then 7 into factor of 4 2 into 2 into 2. पहा, हे 7ला 7 लिहिले कारण 7 मूळ संख्या आहे, 7चे अवयव मिळणार नाहीत। आता या 4चे अवयव घेतले, 2 गुणिले 2 गुणिले हे 2। आता शिल्लक हे सर्व संख्या मूळ संख्या आहेत, यापुढे आता अवयव मिळणार नाहीत, म्हणून आता 32 चे अवयव घेऊ। 32 चे अवयव 8 चौक 32 किंवा 4 8 32, 16 दोन्ही 32। तुम्हाला जे लवकर आठवेल ते लिहिलं तरी चालेल। मग 8 चे अवयव
4 दोन्ही 8 गुणिले या 4चे अवयव मिळतात का? मिळतात. 2 गुणिले 2. आता अवयव पाडण्याची क्रिया थांबली आहे का आपली? नाही थांबलेली. हे 2 जरी सर्व मूळ संख्या असल्या तरी 4 मात्र संयुक्त संख्या आहे. 4 is a composite number. We can get the factor of 4. Therefore, factor of 4 is equal to 2 into 2 into 2 into 2 into 2. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आता याच्या पुढे मात्र अवयव मिळणं अशक्य आहे, कारण या सर्व संख्या मूळ आहेत. इथल्या सर्व संख्या मूळ आहेत. अवयव पाडण्याची क्रिया आपली थांबली. कळलं का? आता मसावी घेऊ. मसावी बरोबर सामायिक अवयव काय करायचं? शोधायचा आहे. दोन्हीकडे असणारा. 7 दोन्हीकडं नाही आहे. 2 किती वेळा आहेत बघा? 1 2 3. इथं किती वेळा आहेत? 1 2 3. म्हणजे 2 हा अवयव 3 वेळा 56 मध्ये आला आणि तेवढ्याच वेळा त्यापेक्षा जास्त वेळा तो 32 मध्ये आला. म्हणजे या दोनांच्या 3 जोड्या आपणास सामायिक म्हणून मिळतात. या 2ची जोडी, या 2ची जोडी आणि या 2ची जोडी. आता या राहिलेल्या दोनांना इकडे जोडी नाही आणि या 7ला इकडे जोडी नाही, म्हणून अवयव शोधून काढले आपण. सामायिक असणारे 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि मग गुणाकार केला तर 2 गुणिले 2 4 गुणिले 2 8 आणि म्हणून मसावी काय आला? 56 आणि 32चा मसावी आला 8. दिस इज द HCF of 56 and 32. लक्षात आलं असेल. उदाहरण क्रमांक 3 पाहू. काय अवघड आहे बा याच्यामध्ये की सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. फक्त काय करता आलं पाहिजे आपल्याला की दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव काढता आले पाहिजे. ज्यांना हे मूळ अवयव काढता येतील त्यांना अगदी सहज दिलेल्या संख्यांची मसावी काढता येते. तिसरं उदाहरण पाहतो आपण. 40 चे अवयव. इथं 3 संख्या आहेत बरं का होता. जसं आपण इथं शोधलं तिन्हीमध्ये सारखं पाहिजे, दोन्हीमध्ये सारखं पाहिजे, तसं इथं तिन्हीमध्येच तो सामायिक असला पाहिजे बरं का. आता 40 चे अवयव 8 45. फॅक्टर ऑफ 8 4 into 2 into 5. देन फॅक्टर ऑफ 4 2 into 2 into 2 into 5. काय केलं? या 4चा अवयव 2 गुणिले 2 गुणिले हे 2 गुणिले 5. आता या सर्व मूळ संख्या आहेत. अवयव याच्या पुढे मिळणार नाहीत. आता अवयव घेऊ आपण 60चे. 60चे अवयव 15 चौक 60 किंवा 10 गुणिले 6 60. 10 into 6 is equal to 16. Therefore, the factor of 10 5 into 2. Then factor of 6 3 into 2. All factors are prime number. आता याच्या पुढं अवयव मिळणार नाहीत. आता राहिली संख्या 75 75. अवयव 15 गुणिले 5 15 5 75. 5 त्रिक 15 गुणिले 5. आता या पण संख्या सर्व मूळ आहेत. अवयव पाडण्याची क्रिया आपली थांबली आहे. मग आता मसावी बरोबर ज्यावेळी पूर्ण अवयव पाडण्याची क्रिया थांबते त्याच वेळी मसावी लिहिता येईल आपल्याला. आणि मग बघा आता तिन्हीमध्ये सारखा असणारा घटक कोणता? 2 इथं आहेत पण इथं नाही आहेत का? तिन्ही ठिकाणी इथं 2 आहेत, इथं आहेत 2 वेळा आहेत, इथं 2 वेळा, इथं 3 वेळा, इथं 2 वेळा, पण इथं एकदाही नाही, म्हणून घेता येणार नाही. तिन्हीकडे असायला पाहिजे. आणि मग आता काय? इथं 5, इथंही 5 आहेत आणि इथंही 5 आहेत, म्हणून मसावी आला 5. आता दुसरी अवयव आहेत का बघा बरं. इथं 5 आहे तर इथं नाही, इथंही नाही. नंतर आता या 3ला जोडी इथं आहे तर तो इथं नाही. म्हणून तिन्ही मध्ये सारखा असणारा, सामायिक असणारा, कॉमन असणारा एकमेव अवयव फॅक्टर तो म्हणजे 5. Therefore, the HCF of 40, 60 and 75 is a 5. म्हणून 40, 60 आणि 75 या तिन्ही संख्यांचा मसावी तो येतो 5. अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात आलं असेल.
तुम्ही आणखी वेगवेगळ्या संख्या घ्यायच्या याच्यामध्ये, तुमच्या मनाने संख्या घ्या, 10, 12, 17, 20, 22, 40 कोणत्याही संख्या. जास्त सरावासाठी जर तुम्हाला हे पटपट यायचं असेल तर तुम्ही भरपूर अशा संख्या घ्यायच्या तुमच्या मनानं आणि मग त्या संख्यांचे मसावी काढायला सुरुवात करायची, ते शिकायचं. तुम्ही जेवढा जास्त सराव कराल तेवढं तुमचं ते पक्क होऊन जाईल. एकतर काय होईल, अवयव काढण्याचा सराव होईल, नंतर मसावी काढण्याचा सराव होईल. म्हणजे दोन्ही गोष्टी तुमच्या त्या ठिकाणी पक्क्या होऊन जातील. म्हणून जरी पुस्तकात उदाहरणं तुम्हाला कमी वाटत असले तरी तुम्ही आणखी एक्स्ट्राची उदाहरणं सोडू शकता. तर अशा रीतीनं आपण 3 उदाहरणं या सराव संचामध्ये घेतलेली आहेत. आणखी 1-2 उदाहरणं घेऊ आपण, म्हणजे तुमच्या ते पक्क लक्षात येईल. ज्यांना आणखी काही समजलं नसेल त्यांना ते पुढच्या उदाहरणामधून समजून येईल. सराव संच 12 मधलं आपण हे उदाहरण घेतलेलं आहे पहा, 8वं. 57, 75 आणि 102, 57, 75 and 102 to get the factor of prime factor of given number. 57, ज्यावेळी आपण हा नंबर घेतला त्यावेळी या दोन संख्या, ही संख्या विषम आहे म्हणजे 2 न भाग जात नाही. आता 3 न भाग जातो का नाही हे पाहण्यासाठी या 2 अंकाची बेरीज केली. 5 आणि 7 12 होतात, 12ला 3 न भाग जातो म्हणून या संख्येला 3 न भाग जातो. म्हणून पहिला अवयव 3, 3 1 3 पहा, 3 1 3 म्हणलो म्हणून आता 2 उरले, 5 पैकी 3 गेले, 2 उरले, 27 झाले, 3 9 27. म्हणजे मग 3 गुणिले 19 हे 2 अवयव आले. आता इथं 3 मूळ संख्या आहे, 19 पण मूळ संख्या आहे. दुसरा अवयव घेतला आपण, दुसरी संख्या घेतली 75, 15 5 75, 15चे अवयव 5 त्रिक 15 हे गुणिले 5. आता हे सर्व मूळ अवयव झाले. नंतर संख्या घेऊ 102, 102चे अवयव समसंख्या आहे, 2 न भाग देऊ, बे पंचे 10, या 10ला भाग दिला, बे पंचे 10, बे 1 बे, 2 गुणिले 51, 5 आणि 1 6 होतात, 3 न भाग जातो म्हणून एक अवयव 3 आणि 3 1 3, 2 उरतात, 21 होतात, 3 7 21. 2 मूळ आहे, 3 मूळ आहे, 17 मूळ आहे. मिळालेले सर्व अवयव दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव मिळाले. मग आता मसावी काढू. तिन्ही संख्यामध्ये सामायिक असणारा घटक कोणता आहे तर ते शोधून काढू. इथं 3 आहे, इथं 3 आहे आणि इथंही 3 आहे. 3 नंतर 19 दुसरीकडे कुठेही नाही. 5 तिन्ही ठिकाणी नाही. 17 इथं नाहीत, इथं नाहीत. 2 दुसरीकडे कुठेही नाही. म्हणून या 3 संख्यांचा मसावी तो येतो 3. कळलं? आता हे शेवटचं उदाहरण घेऊ आपण. 777, या संख्येला तिन्ही ठिकाणी 7 आहे म्हणून 7 न भाग जाणार आहे. 7 न भाग देतोय, 7 1 7, 7 1 7, 7 1 7. आता पहा हे 7 गुणिले ही संख्या विषम संख्या आहे, 2 न भाग जात नाही. मग आता त्यापुढे 3 न भाग जाण्यासाठी कसोटी पाहू, या अंकाची बेरीज करू. 1 आणि 1 2 आणि 1 3, अंकाची बेरीज 3 येते म्हणजे 3 न भाग जातो म्हणून 3 हा अवयव घेऊ. आणि 3 आता 111ला भाग देऊ. 3 त्रिक 9, 11 पैकी 9 गेले, 2 राहिले, 21 होतात, 3 7 21. आता 7 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आणि 37 पण मूळ संख्या. आता याच्या पुढे अवयव मिळत नाहीत. मग संख्या घेऊ आता 315. 315चे अवयव एकक स्थानी 5 आहे, 5 न भाग जातो म्हणून पहिला अवयव 5 मिळवला. आता 5 न 315ला भाग देताना 31ला भाग द्यावा लागेल सुरुवातीला. 5 सक 30, 31 पैकी 30 गेले, 1 उरतो, 15 होतात. इथं आता 5 न भाग देतोय आपण. 5 त्रिक 15, नंतर हे 5, द फॅक्टर ऑफ 63, 9 इंटू 7, 7 9 63 किंवा 9 7 63. आता या सर्व संख्या मूळ नाहीत बरं का. इथं 9 संयुक्त संख्या आहे.
म्हणून 5 गुणिले 7 गुणिले 9चे अवयव 3 गुणिले 3. आणि मग आता मात्र सर्व संख्या मूळ आलेल्या आहेत. अवयव पाडण्याची क्रिया आपण इथं थांबवू. पुढं 588 एकक स्थानी 8 आहेत म्हणजे समसंख्या आहे. म्हणजे याला 2 न भाग जाईल. 4 न भाग जातोय का चेक करू आपण. 4 1 4 1 उरतो 18 होतात. 4 चौक 16 18 पैकी 16 गेले 2 उरतात 28 होतात. 4 7 28. आणि मग हे 4चे अवयव आणखी मिळतील आपल्याला. 2 गुणिले 2 गुणिले आता 147 या संख्येचे अवयव पाडण्यासाठी 2 ने भाग जात नाही कारण विषम संख्या आहे. मग 3 न भाग जातो का नाही हे पाहण्यासाठी काय करावं लागेल. अंकाची बेरीज करावं लागेल. 4 आणि 1 5 5 आणि 7 12 12ला 3 न भाग जातो म्हणजे 3 न भाग जाईल. मग 3 न आता इथं भाग देत असताना 14ला भाग द्यावा लागेल. 3 चौक 12 2 उरतात 14 पैकी 12 गेल्यानंतर मग 27 होतात. 3 9 27. आता 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 49चे अवयव सोपे आहेत बघा. सांगा पटकन. बरोबर 7 गुणिले 7. आता मात्र या सर्व संख्या मूळ संख्या आहेत. अवयव पाडण्याची क्रिया थांबली. वी गेट ओनली प्राइम फॅक्टर्स ऑफ 588. देन the HCF of given number HCF is equal to कॉमन डिवायझर आपण शोधून काढू. 7 इथं आहे इथं आहे इथं आहे. इथं 2 वेळा 7 आहे बघा. एकच वेळा आहे. इथं आहे पण इथं 2 वेळा नाही म्हणून एकच वेळा येईल. 3 इथं आहे इथं पण आहे इथं पण आहे. आता 37ला इकडे जोडी नाही. 5 इथं नाहीत इथंही नाहीत. 2 फक्त इथंच आहेत. या 2 संख्यामध्ये 2 संख्याच्या अवयवामध्ये नाहीत. 7 फक्त इथं आहेत पण इथं नाहीत. या 7ला जोडी आहे. एक 7 त्यातले घेतलेले आहेत आपण. या 7ला आता इथं जोडी आहे. इथले पण घेतलेले आहेत. ठीक आहे. एकच 7 आपण या ठिकाणी मिळालेले आहेत. आता या 7ला जोडी नाही म्हणून शिल्लक काय एवढंच येत आहे. 7 गुणिले 3 बरोबर 21. आणि म्हणून HCF ऑफ 777 315 and 588 is equal to 21. 777 315 आणि 588 यांचा मसावी येतो 21. कळलं का. आता तुम्हाला सराव संच 12 प्रॅक्टिस सेट 12 सोडवता येणार आहे. सराव संच 12 मधला दुसरा प्रश्न आहे. भागाकार पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या. फाइंड HCF बाय दी डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस दी सिम्पलेस्ट फॉर्म. भागाकार पद्धतीनं हा मसावी काढायचा आहे आणि नंतर संक्षिप्त रूप द्यायचं आहे. भागाकार पद्धतीनं मसावी काढत असताना काही स्टेप आहेत त्या लक्षात घ्या. मोठ्या संख्येला लहान संख्येनं भाग द्यायचा आहे. या भागाकारात मिळणाऱ्या बाकीने आधीच्या भाजकाला भागा. पायरी 2 मध्ये भागाकाराने मिळणाऱ्या बाकीने पायरी 2 मधील भाजकाला भागा व बाकी काढा. याप्रमाणे बाकी 0 मिळेपर्यंत प्रक्रिया करा. ज्या भागाकारात बाकी 0 मिळाली त्या भागाकारातील भाजक हा आधी दिलेल्या संख्यांचा मसावी आहे. एक उदाहरण पाहू आपण. भागाकार पद्धतीनं मसावी काढायचा आणि नंतर संक्षिप्त रूप द्यायचं. इथं मोठी संख्या आहे 525. 525ला 275 न भाग द्यायचा. पहिला भाग. याची जर दुप्पट केली तर यापेक्षा जास्त होईल. 550 होईल. म्हणून पहिला भाग 1 चा जाईल. 275 1 275 वजा बाकी 5 मधून 5 वजा झाले 0. 12 पैकी 7 गेले खाली राहिले 5. हातचा आला 1 2 आणि 1 3.
5 मधून 3 वजा झाले 250. आता या 250 न या 275 ला भाग द्यायचा. बघा 250 एक 250, 5 ला 5 12 17, 7 मधून 5 वजा झाले 2 बे 0 0. आता या 25 न या 250 ला भाग द्यायचा. आणि मग 25 10 किंवा 25 एक 25 0 हे 0 उरतात आणि इथं जो भाग दिला आपण त्याच्यावर ते 0 घ्यायचे आहेत. बघा या 25 न भाग दिल्यानंतर बाकी 0 आली, म्हणजे ज्या संख्येनं भाग दिल्यानंतर इथं बाकी 0 असते ती संख्या या दोन संख्यांचा मसावी असते. आणि म्हणून मसावी बरोबर 25. HCF इज इक्वल टू 20. आता मसावी मिळाला 25. हा मसावी मिळाल्यानंतर आता संक्षिप्त रूप द्यायचं आहे. म्हणून 275 भागिले 525 बरोबर 25 गुणिले हा अवयव आहे हे कळलंय सामायिक. मसावी म्हणजे काय? या दोन्ही संख्यांचा सामायिक अवयव. मग आता 275 ला 25 न भाग जाणार आहे कारण तो अवयव आहे त्याचा. तर मग 25 एक 25, 27 पैकी 25 वजा झाले 2 उरले, हे 2 इथं घेतले तात्पुरते, म्हणजे इथं संख्या बनली 25. मग परत भाग देतोय आपण 25 न, 25 एक 25. हे कळतंय का? मसावी किती आला? 25. मसावी 25 म्हणजे या दोन्ही संख्यांचा तो सामायिक अवयव आहे. मग अवयव आहे म्हणून आपण 25 पहिला अवयव घेतला. मग दुसरा अवयव कोणता आहे शोधण्यासाठी 25 ने याला भाग दिला. पहिला भाग 25 एक 25, 2 उरतात 25 होतात, 25 एक 25. तसं याला आपण 25 न भाग द्यायचा आणि दुसरा अवयव मिळवायचा. तर 25 न इथं 52 ला भाग द्यावा लागेल. 25 दोन्ही 50, 2 उरतात 25 होतात, 25 एक 25. काय होतंय बघा बरं आता इथं हे 25 आणि 25 कॅन्सल होतात. 25 एक 25, 25 एक 25. शिल्लक काय राहिलं? 11/21. म्हणून 275 भागिले 525 बरोबर 11/21. हे काय झालं? 275/525चं संक्षिप्त रूप, लहानात लहान रूप. काय केलं? दोन्ही मधला 25 हा कॉमन घटक बाजूला काढला, शिल्लक राहिले 11/21. हे करण्यासाठी काय केलं आपण? भागाकार पद्धतीनं मसावी काढला. आणि हा मसावी काढल्यानंतर काय केलं? मसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्येपैकी लहान संख्येनं मोठ्या संख्येला भाग दिला. जी बाकी आली त्या बाकीनं इथल्या भाजकाला भाग दिला. परत बाकी आलेल्या बाकीनं इथल्या भाजकाला भाग दिला. आणि ज्या भाजकानं भाग दिल्यानंतर बाकी 0 आली तो भाजक जो असतो तो दिलेल्या संख्यांचा मसावी असतो. आणि तो मसावी मिळाला आपल्याला 25. एकदा मसावी मिळाला की नंतर हा अवयव आहे हे लक्षात आलं आपल्याला, सामायिक अवयव दोन्हीचाही आहे. आणि मग या 25 न याला भाग देऊन दुसरा अवयव मिळवला, तो मिळाला 11. या 525 ला भाग दिला, दुसरा अवयव मिळाला 21. हे 25 एक 25, 25 एक 25 हे कॅन्सल झाले आणि शिल्लक 11/21 म्हणजे 275/525 याचं संक्षिप्त रूप मिळालं 11/21. अशा रीतीनं आज आपण सराव संच 12 सोडवलेला आहे. तो तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.